दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 5 वाजता आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी 150 JCB मधून फुलांचा वर्षाव होणार आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, श्रीकांत शिंदे, भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत। नांदगाव येथील शिवसृष्टीचे लोकार्पण होणार आहे। नांदगाव तालुक्यातील नागरिकांना कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नांदगाव येथे संबोधन करणार आहे। आज खऱ्या अर्थाने नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचा दिवस आहे, इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे। इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण होणार आहे। शिवसृष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वच्या काळामध्ये कसं चलचित्र होते तसं त्या सृष्टीमध्ये तर सर्व दाखवण्यात आलेले आहेत। म्हणून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आज उद्घाटनाला येणार आहेत। ह्या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार माननीय सुहास अण्णा कांदे साहेब यांच्या माध्यमातून हे शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना इथे अर्जुन त्यांना निमंत्रण देऊन ते इथे उपस्थित होणार आहेत। म्हणून आज आम्ही 110 JCBच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलाची उधळण करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण होणार आहे। काम केले भरपूर आम्हाला आलेलं असे दमदार आमदार आहे। पावन पूर्णपणे काय नाव या ठिकाणी आज जे शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा होत आहे, या ठिकाणी जे तुमचे तालुक्याचे आमदार आहेत या पहिले नांदगाव विधानसभेमध्ये असे आमदार झाले नाही ज्यांनी काही कामं केली। तर सगळ्यात मोठा प्रश्न आमचा मनमाडचा पाणी पुरवठ्याचा नाही का। तर अण्णांनी शब्द दिला होता का मी पाणी आणेन, तर त्यांनी 5 वर्षाच्या आत आमच्या मनमाडला करंजवरून पाणी आणलं। आम्ही ते साक्षात पाहून आलो काम कसं चालू आहे कसं नाही। काम फास्ट चालू आहे नाही का। एवढे 1-2 महिन्यात पाणी येण्याची शक्यता आहे, भरपूर आहे, म्हणजे 100% आहे। आणि आज आमदारांनी एवढी मोठी शिवसृष्टी बांधली नांदगावमध्ये, अशी अख्ख्या महाराष्ट्रात नाही एवढी मोठी मूर्ती आणली आहे। तर अण्णांचे आम्ही मनमाड शहराच्या वतीने खूप अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज नाशिक दौऱ्यावर येत असून येत्या 5 वाजेच्या सुमारास नांदगाव या ठिकाणी शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार असून त्या ठिकाणी आज 150 JCBच्या साह्याने त्यांच्या फुलांचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी 150 आपल्या पाठीमागे बघून 150 JCB तैनात केलेले आहे, त्यांच्यावर ते फुलांचा वर्षाव करणार आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आले, जे शिवाजी जय भवानी या अशा घोषणा देत संपूर्ण नांदगाव हा दणाणून गेलेला आहे। आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कधी येतील यांची वाट आतुरतेने बघत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, नांदगाव।